आपल्याला इथं बसायचंय, संविधानिक पद्धतीने ही लढाई लढायची आहे. धनगर बांधवांनो शांतता ठेवा, अजून खूप सारे धनगर बांधव येणार आहेत. ही तर फक्त सुरुवात आहे. ज्या प्रकारचा मेळावा जाल्ल्यामध्ये झाला होता तसाच एक मेळावा आपल्याला इथं करायचा आहे. कुठल्याही प्रकारचं हिंसक वळण आणायचं नाहीये. पोलीस प्रशासनाला 100% त्यांना सपोर्ट करा, त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये असं वागा. आणि पोलीस प्रशासनाला माझे हात जोडून विनंती आहे, वाटलंच तर या धनगर बांधवांसाठी मी तुमचे पाय धरतो, पण माझ्या भोळ्या बाबड्या धनगर बांधवांना कुठं त्रास देऊ नका. कारण हा मेंढपाळ समाज आहे, कुठेतरी शेती करणारा समाज आहे. या समाजाला मेट्रो सारख्या मेट्रो सिटी मध्ये काही कळत नाहीये की कुठं थांबायचं, काय करायचं. मेहरबानी करून पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की माझ्या या भोळ्या बाबड्या धनगर समाजाला तुम्ही सहकार्य करा आणि या मैदानापर्यंत येऊन आतमध्ये बसण्यासाठी तुम्ही आवाहन करा. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. ही जे भूमी आहे महाराष्ट्राची, या भूमीमध्ये छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांनी घाम आणि त्यांचं रक्त गाळलेलं आहे. ही भूमी आपली आहे. इथं काही तुम्ही द्वेषाच्या भावनानं बसला नाही किंवा आपण कुठले दुश्मन नाही. पोलीस प्रशासनाला तर मी विनंती केल्याच, पण आपलं देखील कर्तव्य आहे. जसे संविधानामध्ये मूलभूत अधिकार दिलेत तसेच काही मूलभूत कर्तव्य देखील दिलेले आहेत. आपल्यामुळे दुसऱ्या कुठल्याही नागरिकाला त्रास झाला नाही पाहिजे याची तुम्ही कळकळीची विनंती आहे. तुम्ही काळजी घ्या आणि लवकरात लवकर आपले जे काही पुढारी आहेत ते तर इथं येणार आहेत. आणि आलेल्या सगळ्या धनगर बांधवांना एक विनंती करतो, आपापल्या मतदारसंघातील आमदार असतील, खासदार असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरसेवक, सरपंच, अधिकारी जे कोणी आहेत त्यांना सहकार्य देण्याचे आवाहन करा तुम्ही तुमच्या पद्धतीने, की बाबा आम्ही कुठेतरी आमच्या हक्कासाठी मुंबईला आलोय आणि तुमच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे. कारण जोपर्यंत आपले पुढारी आपल्यासाठी समोर येणार नाही, तुम्हाला तर बऱ्याच जणांना माहिती असेल, मेंढ्या जर एका कळपामध्ये चलत असेल तर पुढे त्याला कोणीतरी पुढारी पाहिजे. आणि पुढारी जर पुढे असेल तर त्या मेंढ्या एखाद्या तळ्यामधून देखील जायला तयार होतात. आणि हा माझा भोळा बाबडा समाज, या समाजाला जर योग्य प्रकारचं नेतृत्व भेटलं तर इमानदारीनं सांगतोय, बीजेपी सरकारबद्दल मी पहिलेही बोललोय, आताही बोलतोय, बीजेपी सरकारनं एकदा दोनदा अटल बिहारी वाजपेयी पासून, नरेंद्र मोदींपासून, देवेंद्र फडणवीसांपर्यंत जे जे आश्वासन दिले की आम्ही तुमच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करू, ती जर तुम्ही केली तर हा माझा भोळा बाबडा समाज मरेपर्यंत बीजेपी सोबत राहील. यांच्या हरकांमधून देखील बीजेपी नाव निघल, पण ह्या माझ्या भोळ्या समाजाला तुम्ही कुठेतरी छळू नका. तुम्हाला कळकळीची विनंती आहे. माझ्या अंगावर काटा येतोय ज्या वेळेस गावगाड्यामध्ये कुठेतरी माझ्या बाय बहिणीला कुठेतरी वावरामध्ये शेळ्या पडल्या म्हणून, मेंढ्या पडल्या म्हणून मारहाण केली जाते, असा कुठेतरी अत्याचार होतोय. त्या समाजासाठी ही लढाई आहे. एसटी मध्ये कुठेतरी अंमलबजावणी झाल्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ह्या गोष्टीचा अभ्यास होता म्हणून त्यांनी धनगरांना 36 नंबरला ऑलरेडी टाकलं होतं. पण कुठेतरी गैरसमाजामुळे हा खेळ झालेला आहे. त्याच्यामुळे कळकळीची विनंती आहे की एसटी मध्ये जर आले हे धनगर तर यांना कुठेतरी अॅट्रॉसिटी या कायद्याचं प्रोटेक्शन मिळेल आणि कुठेतरी आम्हाला प्रोटेक्शन जगायचा अभिमानाने आम्हाला कुठेतरी जगता येईल. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांचे विचारसरणीचे मावळे आहेत, आपण एवढंच लक्षात ठेवा. जय भीम. आपण समाज बांधव म्हणून जेवढे जेवढे आणले तेवढे एकदा खाली बसून घ्या, एकदा खाली बसून घ्या. प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळणार आहे. मी फक्त तुम्हाला 4-5 ज्या गोष्टी त्या सविस्तरपणाने तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो, जालना येथील आपलं धनगर समाजाचं एसटी आरक्षण अंमलबजावणीचं आंदोलन स्थगित झाल्यानंतर संघर्ष योद्धा दीपकराव बोराडे यांनी पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्राचा दौरा करून 21 जानेवारी मुंबई चलोची हाक दिली होती. 17 जानेवारी या दिवशी आपण जालना येथून मुंबईकडे रवाना होणार होतो. त्या अगोदरच्या काही घटना मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी मागच्या वर्षी जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाची तारीख आझाद मैदान पोलीस स्टेशनला आमचे ईश्वरराव ठोंबरे, दत्तभाऊ धनगरे, मी स्वतः विजय तमनरे, दीपकराव बोराडे, पावले आलांवर अशा 12 लोकांवर जाळीतून गुन्हे मारणे म्हणून हा गुन्हा या आझाद मैदान पोलीस स्टेशनला दाखल आहे. आणि त्याची तारीख सुद्धा आज 21 तारखेलाच आम्हाला त्या कोर्टामध्ये तारीख आहे. अजूनपर्यंत आम्हाला तिथं जामीन झालेले नाही. या 17 तारखेच्या नंतर 21 तारखेला इथं जे आंदोलन उभं राहायचं होतं याची दीपकराव बोराडेंच्या समवेत आम्ही सगळी पाहणी केली, त्याच्या सगळ्या प्रोसेस केल्या, त्याचा अर्ज दिला आणि 17 तारखेच्या अगोदर प्रशासनाने अर्ज फेटाळला. काल परवा आपले मल्लिकार्जुन पुजारी तिथे आले, पुढेच मल्लिकार्जुन भाऊ या इकडे पुढे. हो पुजारी साहेब पुढे.
यांनी आपल्या इथं परत उपोषणाचा कालचा अर्ज दिलेला आहे. ते सुद्धा आपला एक मुंबईतील समाज बांधव त्यांच्यासाठी एकदा टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आज काय झालं, काय आता फ्रंट मध्ये काय अडचण आहे त्याच्यावर आपण सविस्तरपणे बोलू. परंतु बांधवांना आपला पहिला विषय असा झालेला आहे, प्रशासनाने 17 तारखेपासून ताकद लावली होती की आपण 21 तारखेला मुंबईत येऊ शकणार नाही. परंतु आपल्या सर्वांच्या विजयाने आज आपण मुंबईचं आझाद मैदान गाठलेलं आहे. हा सगळ्यात आपला सगळ्यात मोठा विजय आहे. रात्रीपासून समाज बांधव काय अवस्थेत निघाला, काय परिस्थिती आहे हे सगळी याची जाण मला आहे. मी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एक सामाजिक कार्यकर्ता आहे. पण तू 17 तारखेला ज्यावेळी जालन्याची घटना घडली, 18 तारखेला मी सकाळी जालन्यामध्ये होतो. आदरणीय दीपकराव बोराडे समोर मी तिथं 2 दिवस राहिलो आणि प्रशासनाची काय परिस्थिती होती, जालन्यामध्ये पूर्ण संचारबंदी लागू केली होती. प्रशासन दीपकराव बोराडेंना त्यांच्या घराच्या बाहेर निघू देत नव्हतं. पानतोड साहेब आपण सर्व त्याचे साक्षीदार आहोत. आम्ही सर्वांनी 2 दिवस तिथे राहिल्यानंतर मुंबईच्या दिशेने चला असे आवाहन दीपकराव बोराडेंना केलं. परंतु प्रशासन त्यांना घराच्या बाहेर पडू देत नव्हतं. त्यांच्या समोरचे सहकारी जवळजवळ 25-30 लोकांना 17 तारखेला पहाटे घरात जाऊन एक एक माणूस विष्णू सरकार आई बापा बाजूला करून बायका पुरं बाजूला करून प्रशासनाने ताब्यात घेतलं आणि प्रशासनाने प्रत्येक माणूस अटक केला. 25-30 लोक वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली आणि मग आपला हा मल्हार योद्धा घेतला गेला. या मल्हार योद्ध्याला दुपारी 11:30 पावणे 12 वाजता अटक केली आणि पोलीस स्टेशनला नेऊन कोर्टासमोर ऍफिडेव्हिट लिहून घेतलं की मी मुंबईला जाणार नाही. वेगवेगळे विषय त्यात टाकले आणि अशा पद्धतीने आपला जो मल्हार योद्धा घेरला गेला. त्यामुळे काल परवा 3 दिवसापासून भाऊचे फोन बंद आहे, चालू आहे. भाऊंना मनापासून वाटते अरे ज्या माणसाने रात्रीचा दिवस करून जालन्याचं एवढं मोठं आंदोलन उभं केलं, जालन्यामधून संपूर्ण महाराष्ट्रात फिरले आणि महाराष्ट्रातून एवढा समाजाला एकत्रित करून आपल्याला मुंबईला जायचं हा त्यांनी विडा उचलला. परंतु प्रशासनाने अतिशय मोठी जुलमी कारवाई करून हा लढा दाबण्याचा प्रयत्न केला. पण तो दाबणार हिंगोली, नांदेड, परभणी आमचा पश्चिम महाराष्ट्रात कमी आहे. परंतु तुम्ही जे माणसं ज्या विदर्भ मराठवाड्याच्या भूमीतून आले खरोखर तुम्हाला नतमस्तक झालं पाहिजे. तुमच्यासाठी काय शब्द आहे ते मला कमी पडतात, कारण ही लढाई लढणं एवढं सोपं नाही. रात्रीपासून तुम्ही मुंबईमध्ये आले, पोलीस उभं राहू देत नव्हते. सगळ्या नेत्यांनी आपल्याला मदत केली. सकाळी आमच्या आदरणीय राम शिंदे साहेबांशी बोलणं झालं, पडळकर साहेबांशी बोलणं झालं, घनश्याम बापू हाकेंशी बोलणं झालं. आपल्या प्रत्येक नेत्याने आपल्या प्रत्येक नेत्याने आपल्याला आंदोलनामध्ये ताईंचंही स्वागत आहे. आपल्या प्रत्येक नेत्याने आपल्याला यासाठी खूप मोठी मदत केली. आपले समाज बांधव या ठिकाणी येत आहेत, त्यांचंही आपल्याला स्वागत करूया. जागेवर बसा, जागेवर बसा. आपल्या समाज बांधवांना विनंती आहे, वाद्यही वाजवू नका. सध्या पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करत आहे. आपलंही काम आहे पोलीस प्रशासनाला सहकार्य करणं. सर्वांना विनंती आहे, सर्व इकडे समोर येऊन बसा. सर्व माझ्या धनगर समाज बांधवांना, मावळ्यांना, आईला भक्तांना विनंती आहे, सर्वांनी जागेवर खाली बसायचं आहे. पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करत आहे. आपलं कर्तव्य आहे पोलीस प्रशासनाला देखील सहकार्य करावं. सर्वांनी खाली बसा. सर्व माझ्या धनगर समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे, आपण सर्वांनी जागेवर खाली बसावं. किशोर भाऊ खाली बसा. आणि सर्वांना एक महत्वाची सूचना, सर्व माझ्या धनगर समाज बांधवांकडे मोबाईल आहे का? प्रत्येकाकडे मोबाईल आहे.
प्रत्येकाकडे मोबाईल असेल तर इथला व्हिडिओ काढा, फेसबुक स्टेटसला ठेवा की आम्ही आझाद मैदानात सुखरूप पोहोचलो. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आझाद मैदानाला या, कारण सगळ्यात मोठं आपलं हत्यार हे मोबाईल आहे. माझ्या मल्हार मावळ्यांना सगळ्यात मोठं आपलं हत्यार हे मोबाईल आहे, ही सोशल मीडिया आहे. कारण आपल्याला कुठल्याही मीडियाने दाखवलेलं नाही, हा मोबाईल आपला हत्यार आहे. प्रत्येकाने मोबाईल काढा, स्टेटस फेसबुक इंस्टाला टाका की आम्ही आझाद मैदानाला पोहोचलो, आपणही या. येतोच 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 येतोच. आपले संघर्ष योद्धा दीपकराव बोराडे साहेब हे काही वेळात इथं आपल्याला आपल्या आंदोलनात दाखल होणार आहे. त्याच्यावर त्यांच्याशी आपले काही मंडळी चर्चा करतात. दीपकराव भाऊ वेगळ्या पद्धतीने इथे येतील, त्यामुळं त्याच्यावर सगळ्यांनी परत चर्चा करण्याची अजिबात गरज नाही. दीपक भाऊ निघाले आहेत, ते वेळेत बरोबर पोहोचणार आहे. सगळ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सगळ्यांनी बसून घ्यायचं खाली. चला बसून घ्या, एकदा सगळ्यांनी बसून घ्या. बसा प्रत्येक ठिकाणी. आजूबाजूला जे समाज बांधव उपस्थित आहे त्यांना या ठिकाणी बरीचशी मंडळी पार आपल्या तेलंगणाच्या बांधून मुखेड, वसमत, हातगाव, किनोट अशा आंध्राच्या तेलंगणाच्या बांधून या ठिकाणी काही आमची वसमत तालुक्यातली मंडळी, हिंगोलीची मंडळी पार भोकर गडचिरोलीपासून या ठिकाणी धनगर बांधव आलेले आहेत. सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आहे. कृपया सर्वांनी थोडं शांत बसावं. सर्वांना विनंती आहे, आपलं हे आंदोलन 99% सक्सेस झालेलं आहे. आपण या ग्राउंडवर आलो, दीपक भाऊ जरी या ठिकाणी नसले तरी आपण दीपक भाऊचे चेले हो, आपण या ठिकाणी आलेलो आहो. आरक्षणाच्या हक्काचं, आरक्षणाच्या हक्काचं कोण म्हणतंय देत नाही, कोण म्हणतंय देत नाही. राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सर्व धनगर समाज बांधवांना माझी विनंती आहे, बाबांनो या ठिकाणी आपण आपल्या न्याय हक्काची लढाई लढण्यासाठी आलो आहोत. जेवढं तुम्ही खाली बसताल तेवढी तुमची ताकद वाढून दिसेल, आणि जेवढं तुम्ही विखुरले जाताल तेवढी तुमची ताकद कमी होईल. त्यामुळं माझ्या सर्व समाज बांधवांना माझी विनंती, बसा. या ठिकाणी तुम्ही माझा सन्मान करताय, दीपक भाऊंचा सन्मान करताय. या ठिकाणी सर्व आपण न्याय हक्काची लढाई लढतोय. तुम्ही जेवढा वेळ खाली बसाल तेवढी ही लढाई लांबपर्यंत जाणार आहे आपली. त्यामुळे असं पांगून बसू नका, या ठिकाणी खाली बसून घ्या. आपल्या अहिल्याच्या लेकी या आपल्या हक्काच्या लढाईमध्ये उतरल्या आहेत. आताच या आपल्या ताई अहिल्या कन्या शीतल दिंडे आपल्याशी संवाद साधते. एकदा टाळ्याच्या गजरात अहिल्या कन्याचं स्वागत करा, कारण अतिशय आणीबाणीची परिस्थिती तयार झाली. मुंबईमध्ये सरकार पाय ठेवू देणार नव्हतं, परंतु ही अहिल्याची लेक या ठिकाणी आली, त्याबद्दल त्या आपल्याशी संवाद साधतील. जय मल्हार. जय मल्हार या शब्दामध्ये एवढी ताकद पाहिजे की आझाद मैदान जे आहे ना ते गरजलं पाहिजे. पुन्हा एकदा जय मल्हार. अरे आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, कोण म्हणतं देत नाही, अरे कोण म्हणतं देत नाही. आपण या ठिकाणी सर्वजण आलेला आहात. सर्वांनी आपली आपली जबाबदारी आहे, आपली प्रत्येकाची एक वास्तविक जबाबदारी आहे. सर्वात पहिली जबाबदारी ही की पोलीस प्रशासनाने आपल्याला मदत केलेली आहे. कोणीही या ठिकाणी
व्यवस्थित असं राहणार आहे. सर्वात महत्वाचं, जे सगळेजण उभे आहेत ते प्रत्येकाने बसून घ्यायचं आहे. बाहेर जे आहेत त्यांनी आतमध्ये यायचं आहे. हे बघा, आपण या ठिकाणी आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी आलेलो आहोत. त्यामुळे या ठिकाणी जेवढे आपण या ठिकाणी समाजाचा घटक म्हणून आलेलो आहोत. त्याच्यामुळे जे पण बाहेर आहेत त्यांनी आत या आणि शांततेने बसा. आपली जी जात आहे, आपली जी धनगर जमात आहे, आपण अशा ठिकाणी ऍडजस्ट होतो. आपण पालावर राहणारे लोक आहेत. आपण कुठे राहणारे? पालावर राहून आपण 12 महिने ऊन पाऊस आपण सहन करून जर आपण जगू शकतो, तर आझाद मैदानावर आपण शांत राहू शकत नाहीत का? राहू शकतो ना? मग सर्वांनी शांततेत थांबायचं आहे. बिलकुलही गोंधळ घालायचा नाहीये. या ठिकाणी खूप सारे मान्यवर आलेले आहेत. सर्वांनी खाली बसायचं आहे. सगळ्यात आधी सर्वांनी खाली बसायचं आहे. सगळे जेवढे पण मल्हार मावळेवरती आहेत, उभा राहिलेले आहेत, त्या सर्वांनी खाली बसून घ्या. सर्वांनी खाली बसा. सगळ्यांनी खाली बसा. प्रत्येक जण हा लढाई लढण्यासाठी आलेला आहे. प्रत्येक जण लढाई लढण्यासाठी आलेला आहे. आपणच आपली मीडिया आहोत. आपणच आपले सरकार आहोत. आपणच आपला घटक आहोत. आपली अस्तित्वाची लढाई ही आपल्यालाच लढायची आहे. दुसरा कोणी लढणार नाहीये. तुम्ही तुमच्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी तयार आहात का? तुम्ही तुमच्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी तयार आहात का? मग तुम्ही दीपकदादांना साथ द्यायला आलात की नाही? मग सर्वांनी शांत बसायचं आहे. प्रत्येक जण मनोगत व्यक्त करत आहे. दीपकदादा सुरक्षित या ठिकाणी येणार आहेत. तुम्ही फक्त वाट बघायची आहेत. आपल्याला या ठिकाणी आपली जागा दाखवायची आहे. आपले डोके दाखवायचे आहेत. आपली संख्या दाखवायची आहे. एवढ्या संख्येमध्ये आपल्याला आरक्षण भेटेल का? मग आपली संख्या किती पाहिजे? किती पाहिजे? आपण किती आहोत? मग आपण इथे का नाही आहोत? सगळेच आले पाहिजे. सगळेच आपण शांततेच्या मार्गाने लढाई लढत आहोत. त्याच्यामुळे आपल्याला कोणीही अडवणार नाही. शांततेची लढाई लढणे हा आपल्याला अधिकार आहे. आपण शांततेने लढणार आहोत. त्याच्यामुळे प्रत्येकाने जे बाहेर थांबलेले आहेत किंवा बाकीचे वेगळ्या जागेवरती गेलेले आहेत त्यांना फोन करून बोलवा. इथे बोलवा. जोपर्यंत आपले डोके दिसणार नाही तोपर्यंत आपल्याला कोणी ग्राह्य धरणार नाही. जोपर्यंत आपली ताकद दिसणार नाही तोपर्यंत आपल्याला कोणी ग्राह्य धरणार नाही. आपल्याला तुडवलं जाणार. जाता जाता फक्त एकच सांगे, आपण ते धनगर आहोत. कोणते? ज्याच्या विचारामध्ये शिवछत्रपती, ज्याच्या मनगटामध्ये यशवंत चक्रवर्ती, ज्याच्या हृदयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि ज्याच्या वाचनामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समजलं? आपण ते धनगर आहोत. आपण महामानवांच्या विचाराने जगणारी जमात आहोत. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित राहिलं, आपण आपली ताकद दाखवली, आपल्याला कोणी अडवणार नाही. प्रशासनाला सांगा की आमचे काही बांधव प्रत्येक पोलीस स्टेशनला चौकीमध्ये पकडून ठेवलेले आहेत. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आम्ही इकडे दरोडेखोर, गुंड, मवाली नाहीये किंवा आम्ही कुठले स्फोटक पदार्थ वगैरे घेऊन आलेलो नाहीये. आम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहोत. आम्ही शिवभूमीतले रहिवासी आहोत. आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमीतले रहिवासी आहोत. आम्ही कोणी दहशतवादी नाहीये. आमचे जे पण बांधव आहेत ते शांततेने इथे येतील, शांततेने आंदोलन करतील. जर तुम्ही आम्हाला साथ दिली तर आम्ही नक्कीच तुम्हाला साथ देऊ. प्रशासनाला माझी विनंती आहे की जेवढे आमचे बांधव पोलीस स्टेशन मध्ये आहेत त्यांना कृपया सोडण्यात यावं. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, चक्रवर्ती यशवंत महाराजांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. जय मल्हार. तुम्हाला एका सोलापूर जिल्ह्यामध्ये एका मंत्र्यावर भंडार टाकला होता आपल्या एका मावळ्याने. तो मावळा तुम्हाला माहिती आहे का? चला, शेखर बंगाळे एकदा टाळ्याच्या गजरात आता आपल्याशी बोलतोय शेखर बंगाळे.
आवाज मोठ्यानं आला पाहिजे. सगळ्यांनी हात वर करा. एसटीच्या अंमलबजावणी सरकारचं काळाचं काय, सरकारचं काळाचं काय, अरे सरकार हमसे डरती है, अरे सरकार हमको डरती है. बांधवांनो, सगळ्यांना माझा मानाचा जय मल्हार. पोलिसांनी गेल्या अनेक दिवसापासून आता दादानी म्हणलं की महाराष्ट्रभर अनेक लोकांना त्रास दिला जात आहे. साहेब, या आझाद मैदानावर मी एक शपथ घेतो की जे काय आपले दीपकदादा बोराडे, त्यांच्या नावात दीपक आहे, ते दीपक जे पेटलंय त्याचं वर्ण भडकून तुमची सत्ता उतरवल्याशिवाय तुम्हाला जी मस्ती आहे, हे पोलीसवाले फक्त आदेश, वरिष्ठांचा आदेश. आता मी काय कार्यकर्त्यांना फोन केला की अटक केली पोलीसवाल्यांनी, वरिष्ठांचा आदेश होते. वरिष्ठांचा आदेश म्हणजे नेमका कुणाचा? खऱ्या अर्थानं 2014 साली याच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ. परंतु आज दीपकदादांचा, आज आमच्या दीपकदादाला जो काही व्हिडिओ बघितला साहेब, आम्ही व्हिडिओ सगळ्या मल्हार रक्त यांच्या अंगामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीकर, यशोदा होळकर, मल्हार होळकरांचं रक्त आहे, आमच्या अंगामध्ये सरसवत आहे. अशा लोकांना ज्यावेळी माझ्या दीपकदादाला हात लावला पोलिसांनी, त्यावेळी एवढा राग आला की खऱ्या अर्थानं या दीपकदादांना हात नाही, ते धनगराची अस्मिता आहे, ते धनगराचे नेते, त्यांना जर केसाला सुद्धा धक्का लागला, आणि माझे जे काही आज तुम्ही अटक केलेले काय 100, 200, 500 लोक, त्यांना जरी केसाला जर धक्का लागला, उद्या तुम्हाला सांगतो, आज या ठिकाणी तुमच्या समोर घोषणा घेतो की आत्ताच दादाने म्हणलं की याच्या अगोदर अनेक आंदोलन केलेले, या मैदान आपण गाजवलेलं आहे, आणि धनगर काय असते ही चीज आपण सोलापूरच्या माध्यमातून, महाराष्ट्राच्या माध्यमातून बघितलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जण या ठिकाणी असलेला दीपक बोराडे सर असतील, आणि प्रत्येक जण शेखर मंगळे म्हणून या बांधवांनो, मला सांगा, आज एका समाजाला एक नाही, एका समाजाला एक नाही या ठिकाणी दिला जात आहे. आपला समाज काय या ठिकाणी एवढं आज बघितलं, नुसतं हलगी वाजली की हे वाजवू नका, शान बसा पोलीस प्रशासन. यार काय प्रश्न? अरे सहकार्य आपण केलेलंच आहे. आपला लढा आपण फक्त मेट्रोच्या मागे फिरणारे आलाच नाही, तर आपला इतिहास बापू विरुद्ध वाटेगाव. खऱ्या अर्थानं किती दिवस असं जगायचं? अरे आज ना उद्याला मरायचं, कशाला मागे फिरायचं? त्यामुळे एसटी आरक्षणाचा भंडारा या ठिकाणी आपण पिवळी मुंबई केल्याशिवाय आपल्या मंत्रालयावर देखील पिवळं पतक पडेल नाही. खऱ्या अर्थानं जर आम्हाला अडवायचा प्रयत्न केला तर आम्ही लाखोच्या नाही, करोडोच्या संख्येनं प्रसंगी अडवून तुम्हाला तुडून या ठिकाणी ज्याच्या अंगात बळ, बुद्धी आणि चातुर्य सामर्थ्य आहे, तोच लोकाभिमान राजा बनू शकतो. असे आम्ही राजाची औलाद आहे. आम्ही कुठल्या राजाची औलाद आहे? आज एक शेतकरी बांधव म्हणतात की आमच्या जर नादी लागला तर आम्ही बैल लावून अग्रासकट. ह्याच्या पुढे मी सांगतो, आम्ही आमच्या जर धनगराच्या नादाला लागला तर आम्ही बैल नाही, मेट्रो बी लावून आमचे घोडे बी तुम्हाला लावण्याची. तर माझी विनंती आहे की या ठिकाणी कोणी हलायचं नाही. किती जरी यांचे जेल कमी पडतील, आणि तुम्हाला एक शब्द देतो, दीपक बोराडेंच्या केसाला सुद्धा धक्का लागला तर त्यांच्या लाट्या काट्या करण्यासाठी आणि प्रसंगी पोलिसांची गोळी सुद्धा करायची असेल तर आज शेखर मंगळेची छाती समोर असेल, एवढा तुम्हाला शब्द देतो. आणि तुम्हाला पिवळ्या आईला मातेची शपथ की एसटीचा लढा आपण अखेरपर्यंत लढायचा, आणि दीपक दादाने ज्या ज्या ठिकाणी हात दिली त्या ठिकाणी आपण जायचं. दीपक दादा तू मागे बढ. अरे आरक्षण आमच्या हक्काचं. माझी एकच विनंती आहे या सरकारला की लवकरात लवकर सोडायचं. ना कानाला मात्र जगात फक्त धनगरच कचरा, एवढं लक्षात ठेवायचं. खऱ्या अर्थानं
या ठिकाणी मी सर्व मल्हार माळवाल्यांना या ठिकाणी कुणाला सुद्धा गाड्या केलेलं नाही, कुणाला सुद्धा तिकीट केलं नाही. स्वतः ज्याच्या अंगात पिवळं रक्त आहे, या ठिकाणी ज्याच्या अंगात रक्त सळसळत आहे, ती या ठिकाणी त्या प्रत्येक मावळ्याला मी शतशः नमन व्यक्त करतो. आणि दीपक दादा ज्या पद्धतीने आदेश येतील त्या आदेशानुसार आपण सगळ्यांनी राहावं एवढीच विनंती करतो. जय मल्हार. मल्लिकार्जुन पुजेर साहेब बोलतो. आमचा शेखर बंगाळ्या सोलापूरच्या डाण्या वागायचे धडक मला माहित होतं तो घडणार आहे. आपल्याला इकडे शांततेने आंदोलन करायचं आहे. आपले आझाद मैदान पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर साहेब आहेत, आव्हाड साहेब सगळे सहकार्य करतायत. आपण सुद्धा चुकीच्या घोषणा देऊ नका. दीपक भाऊंचा आदेश आहे, आपण शांततेने आंदोलन करायचं आहे. आपल्याला जर देवेंद्र फडणवीसनी आपल्याला या वेळेस विश्वासात नाही घेतलं तर जिल्हा परिषद मध्ये आपण पण दाखवायचं. इकडे घोषणा चुकीचं करायचं नाही. या बीजेपीचा एक सुद्धा उमेदवार निवडून द्यायचं नाही, हे सगळे निकडेच हे करायचं. आणि चुकीच्या घोषणा देऊ नका. थोड्याच वेळाने आपले सोलापूरचे अर्जुन दादा सलगर येत आहेत, दीपक भाऊ येत आहेत, सगळे लोक आपले येत आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कालपासून जे ऍडव्होकेट देवकाते सर आपल्या बरोबर आहेत, ते आता एलोगेट पोलीस स्टेशनला गेले तिथल्या लोकांना आणण्यासाठी. आणि सर्व पोलीस स्टेशन मधून लोक बाहेर येतील. काही काळजी करू नका. आपल्या लोकांना सांगा तिथे जिथे आहे तिथे बसून राहा आणि पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य करूया. आणि शांततेने आपल्याला हे आंदोलन करायचं आहे. त्यांना आपलं आंदोलन चिरडण्यासाठी निमित्त द्यायचं नाही. आपण काही चुकीचं बोलायचं नाही. आपण जे करायचं ते मतपेटीमध्ये दाखवून देऊ. जर देवेंद्र फडणवीस या वेळेला आमच्या लोकांना निराश जर पाठवलं मग याद राहील जिल्हा परिषद मध्ये काय होणार. बस एवढंच सांगतो, सगळ्यांना सांगतो, चुकीचं घोषणाबाजी देऊ नका. यानंतर विशाल कोरडे. माझ्या सर्व समाज बांधवांना माझा मानाचा जय मल्हार. आणि इथे आलेला जेवढा मावळ आहे ते कुणाच्या सांगण्यावर नाही तर कुणाच्या बोलण्यावर नाही तर स्वतःच्या हक्कासाठी आलेला माझा मावळ आहे. आणि आताच्या सरकारला माझा फक्त एकच इशारा आहे, तुम्ही ज्या मुंबईची भाषा करताय ती मुंबई आमच्या शिवराबा गंगाराने इंग्रजांना दाखवली. आणि हा माझा मला त्यातला तो तुम्हाला मुंबईतून बाहेर जायला सुद्धा दाखवणार नाही, याची तुम्ही दक्षता घ्यावी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज तुम्ही आम्हाला 17 तारखेपासून पायघड्या घातल्या. लोकांच्या मेंढरो आमचा बेंगलोर समाज आहे. तुम्ही आमच्या नादाला लागू नका. कारण की आम्हाला कसं बाळूमामाने होता येते, बापू गुरुवांच्या गावकरती होता येते. फक्त माझ्या समाज बांधवांना एकच विनंती आहे, ना इथून पुढे कुठला नेता ना कुणाचा चेहरा ना कुणाचा दादा, फक्त तिकडे इलेक्शन आहे तेच आपलं नेता. त्याच्यामुळे माझ्या सर्व समाज बांधवांना सांगतो की आतापर्यंत आपल्याला दबण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि हिताचे बांधव आलेले आहेत. माझ्या आईला देवनी सांगितलेलं वाक्य, ज्याच्या मनगटात बळ बुद्धी चातुर्य असेल तोच लोकांनी राजा बनू शकतो. आज पोलिसांनी 17 तारखेपासून प्रयत्न केले की माझा इथं जंगल मावा जमला नाही पाहिजे. पण आज खऱ्या अर्थाने मला समाधान वाटतं की कुठून बी घुसा पण मुंबईत दिसा. हे माझं ठिकठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केलेला असेल, रेल्वे स्टेशनला असेल, बस स्टॉपला असेल, वाशीला असेल, पनवेलला असेल, खोपोलीला असेल, जिथं जिथं माझे मावळे दिसतील तिथं तुम्ही पकडण्याचा प्रयत्न केला. पण माझा या सरकारला एक इशारा आहे, मुंबईत तुम्ही आम्हाला पकडू शकता, महाराष्ट्रात आमच्याच काबीज आहे. तुम्हाला आमच्या महाराष्ट्रात फिरायचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आमची संख्या किती आहे आणि आमचे गाव आहे किती ह्याचा विचार सरकारने करावा. आज आमचे जे मल्हार बांधव आलेले आहेत, कुणाला पाण्यासाठी बसवलं जात नाही. सकाळपासून पाहतोय 7 वाजल्यापासून काय संबंध नसताना माझ्या प्रत्येक मावाला उचललं जात आहे. सरकारला आम्हाला नेता मिळत आहे आणि सरकारला अजून एक इशारा आहे. आता तर आमची एवढी आलेली माणसं ज्यावेळेस आम्ही मेन रस्त्यावर घुसू त्यावेळेस तुम्हाला कळेल की मुंबई दंगल आल्यावर कसं होतं ते. त्याच्यामुळे मी आता सर्व समाज बांधवांना सांगतो की आलेली संख्या कमी नाही मित्रांनो. ही सरकारने 17 तारखेपासून दाबून ठेवलेली संख्या आहे. सरकारला वाटत होतं एकही कार्यकर्ता मुंबईत येणार नाही.
पण तुमची जेल जेवढी कमी पडतील इतके मागे आम्ही गोळा करू. आणि आता तुम्ही मुंबई पोलीस स्टेशन मध्ये आमचे कार्यकर्ते नेले, अख्खा महाराष्ट्राबाहेर आम्ही पोलीस स्टेशन जाम करू. तुम्हाला बाहेर बसायची वेळ आली. जे पोलीस स्टेशनच्या तुम्ही भाषा करताय तुम्हाला त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर बसावं लागेल. आणि देवेंद्र फडणवीसला माझं नम्र विनंती आहे, देवेंद्रजी तुम्ही म्हणला आता पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो, तो माझ्या सगळ्या समाज बांधवांच्या साक्षीने सांगतो की जर तुम्हाला थोडं काही आठवत असेल तर तुमच्यावर आलेल्या गाण्याचा रिपोर्ट करून देवाभाऊच्या हवाल्याला वागा. तुम्ही एकदा मला अडचण देऊन टाका, जर आमचा धनगर समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. जसं मेंढराच्या काळपात लांडगा घुसला कुऱ्हाडीच्या दांड्याने मार खातो, तसंच आम्ही आमचं आरक्षण घेतल्याशिवाय हे सरकारला सोडणार नाही. तुम्हाला वाटत असेल की बाबा आमच्या मागा कुणी नाही, इथे बसलेला प्रत्येक मावा हा प्रत्येक मावा उपोषण करताय. त्याच्यामुळे सरकारने थोडी काळजी घ्यावी. आणि जेवढं तुम्ही आमच्याशी वाकडे नाही तुम्ही नेहमी संशयात लाकडे हे बीजेपीला आव्हान आहे माझं. तुम्ही किती बी करा नाही आमचं मत पडून तुम्हाला मतदान पडलं अजिबात पडणार नाही. आम्ही आमच्या वाटलं तर आमच्या हक्काचे शाही नाही असलो आम्ही मल्हारराव होळकरांची आवाज आहे, अहिल्यादेवी होळकरांची आवाज आहे. त्यामुळे माझं विनंती की तुम्ही समाज बांधवाच्या भावनाशी खेळू नका. आज आम्ही आमच्या हक्कासाठी आलो, आम्ही ना फिरण्यासाठी ना का मुंबई बघण्यासाठी. आज मी सगळ्या समाजाला सांगतो की इंग्रजांना धनगराला हरू शकले नव्हते, तर बीजेपी सरकारचा आता 10 वर्षाचे तुम्हाला राहायचं का नाही ते आम्ही ठरवू. त्याच्यामुळे जय महाराज. यानंतर सन्नी आकी सागर हे बोलणार आहेत. कृपया थोडं बोला. बरेचसे वक्ते या ठिकाणी बोलणार आहेत. ज्यांनी बोलायचं त्यांनी 5-5 मिनिटं बोलायचं, फार लय वेळ घ्यायचा नाही. उभं टाकलेल्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे, कृपया सर्वांनी शांत बसून घ्यावं ही विनंती. आजूबाजूला जे समाज बांधव इथं उपस्थित आहेत सगळ्यांनी इथं जवळ यायचं. आता काही थोड्या वेळामध्ये आपले संघर्ष योद्धे दीपकराव बोर्डे या ठिकाणी यायला निघणार आहे, परंतु पोलीस प्रशासन त्यांना अडवणार आहे. त्यावेळेस आपली भूमिका काय राहणार आहे, आपली भूमिका काय राहणार आहे, कारण आपण आता शांत आहोत. जर आपल्या योद्ध्याला तिथं अडवलं तर त्यावेळेस आपली भूमिका काय राहणार आहे, आपण पेटून उठणार आहोत. आपण आता शांत आहे. पोलीस प्रशासनाने याची नोंद घ्यावी. आम्ही इथं शांततेत आंदोलन सुरू केलं आहे, परंतु 17 तारखेपासून तुम्ही जालना या ठिकाणावर जर दीपकराव बोराडेंना पुन्हा एकदा या मुंबईमध्ये आणणार असेल तर निश्चितपणे हे जे आम्ही शांत बसलो आहोत हे शांतीचं आमचं रूपांतर वेगळ्या क्रांतीमध्ये आम्हाला बदलायला लावू नका ही विनंती मी पोलीस प्रशासनाला करतो. आणि आपल्या या ठिकाणी जे योद्धे आपल्याला संबोधित करणार आहेत त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावे. महाराजा यशवंतराव होळकरांचा, महाराणी अहिल्याबाई होळकरांची जय. मल्हार बांधवांनो, आज आपण इथे कशासाठी आलो आहोत हे जरा पकडा. बघा, फडणवीस साहेबांनी आपल्याला 2014 साली बारामतीमध्ये आपलं आंदोलन झालं, फार मोठं आंदोलन झालं. त्यावेळी त्यांनी आपल्याला काय बोलले होते की आमचं सरकार आल्यावरती की मी नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेऊ, मीडियासमोर हातवारी करू. आज तक नरेंद्र मोदी साहेबांनी मीडियासमोर अशी बोलले होते, पण त्यांनी पंतप्रधान साहेबांची भेट घेतली नाही. मला बोलू द्या. ओके बांधव खाली बसा. बांधवांनो विनंती आहे खाली बसा. कृपया सर्वजण खाली बसा. पाणी सर्वांना दिलं जाईल. कृपा करून कुणी उठू नका, शांत बसा, गडबड घाई करू नका. आपलं आंदोलन हे आपल्याला शांत मार्गाने करायचं आहे, कुणी गडबड करायची नाही. पाणी सर्वांना मिळेल. ओके ठीक आहे. हा हे बघा, साहेबांनी आपल्याला फडणवीस साहेबांनी हे बघा, हे भाजपचं अकाउंट आहे. त्यांनी काय केलंय
लोकसभा काय दिले त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाचं आरक्षण दिले का आरक्षण फसवणूक केली आपली हा? त्यानंतर लक्षात ठेवा 2014 साली फडणवीस साहेबांनी आपल्याला आश्वासन केले हा? नंतर सत्तेच्या खुर्चीवरती बसले धनगर समाजाला गेली 11-12 वर्ष अक्षरशः वेड्यात काढलेलं आहे तुम्हाला आजही तुम्हाला वेड्यामध्ये तुम्हाला काढलं जाते कोर्टामध्ये ह्यांची संघटना आहे वनवासी कल्याण संघटना ह्यांचीच लोक तुमच्या विरोधात केलं जात आहे धनगर समाजामध्ये कोणी बोलत नाहीये मुंबईमध्ये महाराजा यशवंतराव होळकरांचं स्मारक उभारलं होते पण त्यांनी आपल्याला फसवलंय धनगर समाज बांधवांनी तुम्ही किती वेळा बसता हा तुमचं नाव म्हणजे मी सांगतो की मला सरकारचं नाही मला इकडे धनगर जमातीचा मला निषेध करायचंय की तुम्हाला तो एक माणूस तुम्हाला 12 वर्ष तुम्हाला फसवतोय तुमच्या सगळ्याचं नाव गिनीज बुक मध्ये तुमचं नाव केलं पाहिजे की हा माणूस तुम्हाला फसवतोय आणि तुम्ही वारंवार फसवून घेताय या भविष्याचा जाहीर धिक्कार असतो एकदा तर तुम्ही त्यांना झटका दाखवा एवढंच बोलतो जय मल्हार हॅलो मित्रांनो 2 मिनिट मी बोलणार आहे जास्त बोलणार नाही यासाठी आपल्याला सर्व आजूबाजूला थांबलेल्या सर्व धनगर समाजाने अवघ्या 2 मिनिटात आदरणीय आपले संघर्ष योद्धा मल्हार योद्धा आपल्या आंदोलन फळ येणार आहे तसं ते आंदोलन त्यांचा संदेश आलेला आहे तरी आपल्याला सर्वांना आजूबाजूला बसलेल्या सर्व धनगर समाजाला एक विनंती आहे ज्या आजूबाजूला बसलेले असतात त्यांना सर्वांनी आपल्याला आझाद मैदान आंदोलन या ठिकाणी उपस्थित राहायचं मित्रांनो गेल्या 70 वर्षापासून जो हा आपला धनगर समाजाचा लढा चालू आहे आपण आता कितपर्यंत शांत बसायचं आणि किती दिवस शांत बसायचं अरे गेले 2014 साली आदरणीय हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्यासमोर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेते असलेल्या सर्व आवाज घेऊन आपल्या बारामतीला आंदोलन चालू होते 2014 साली ते देवेंद्र फडणवीस त्या आंदोलनस्थळी येऊन आपल्याला आश्वासित केलं होतं आ धनगर बांधवांनो हा आम्हाला सत्तेमध्ये बसवा बीजेपीला सत्तेत बसवा हा बीजेपी तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय आरक्षणाची अंमलबजावणी केल्याशिवाय थांबणार नाही हा असे पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करू असं म्हणून आदरणीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना आश्वासित केलं होतं मित्रांनो ह्यांच्या हजारो कॅबिनेट झाल्या त्यांच्या आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे सरकार बसले तरी त्यांनी आपल्या धनगर समाजाचे अंमलबजावणी केली नाही यासाठी आपला मल्हार योद्धा दीपक भाऊ बोराडे साहेब हे आपल्यासाठी समाजासाठी आपल्या भविष्यासाठी आपल्या लेकराबाळांच्या प्रश्नासाठी लढत आहे म्हणून आपल्याला आज रस्त्यावर उतरण्याची गरज आहे मित्रांनो इथून माझ्या डोक्यात 1000-2000 आपले बावळे आझाद मैदानामधून त्या पोलीस प्रशासनानं आपल्या बावळ्यांना अटक केलेला आहे मी प्रत्येक ठिकाणी लाईव्ह येतोय 5-5 मिनिटाला अर्ध्या तासाला आपल्याला दाखवण्याचा माझ्या फेसबुक माध्यमातून आपल्याला हे करण्याचा मी महाराष्ट्राच्या आपल्या धनगर समाजाला दाखवून दिलेला आहे म्हणून मित्रांनो आता त्यांना आपले पोती ओळखलेले पण आपण जेव्हा रस्त्यावर उतरतो त्यावेळेस धनगर समाज कदापि शांत बसत आता धनगर समाजाचं रक्त सळसळतंय हे माझ्या पोट तिरकीने सांगतोय मित्रांनो तुम्हाला यासाठी माझ्यासाठी आता मी भाषण संपवतो फक्त 2 घोषणा द्यायच्या हे माझे प्रत्येकाला बेंडीच्या डेटापासून तुम्हाला विनंती आहे आता प्रत्येकाला असा आवाज हा फडणवीस सरकारपर्यंत फडणवीस पर्यंत पोहोचला पाहिजे आपल्या घोषणाच्या माध्यमातून अरे सरकार हमसे डरती है अरे सरकार हमसे डरती है मित्रांनो आवाज येत नाही आपल्याला आवाज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचायचा 2 शब्दात संपवणार आहे अरे सरकार हमसे डरती है अरे सरकार हमसे डरती है अरे सरकारचं करायचं काय अरे सरकारचं करायचं काय बांधवांनो जय मल्हार आपले बीडचा ढाण्यावा गजानन काळे भाऊ 2 शब्दात त्यांचं वक्तव्य करतील
प्रथम मी सर्व माझ्या समाज बांधवांना विनंती करतो खाली बसा तिथं जागेवर तुम्हाला मीडिया आहे का? 70 वर्षामध्ये तिकडे पण म्हणते आपल्याला आरक्षण काही मिळालं नाही. यासाठी आपण थोडासा एक विचार केला पाहिजे. जे माझ्या समाज बांधव उभा ठाकले त्यांना विनंती, त्यांनी पहिले खाली बसून या. आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या मुलाबाळाचा विचार न करता, आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणासाठी रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून दीपक बोर्डावर फिरतायत. म्हणून माझ्या सर्व समाज बांधवांना एक पहिली माझी विनंती, तुम्ही पहिले खाली बसून घ्या. भाऊ येणार आहे आणि भाऊला आता साहेबांनी सांगितलं अटक होणार आहे. एखाद्या वेळेस हे आंदोलन हिंसक होणार आहे, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. मित्र लक्षात घ्या, 70 वर्षापासून आपलं आरक्षण मिळालं नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे तुम्हाला आरक्षण देऊ, त्यांनी आपली मोठी फसवणूक केली आणि आपल्या काही समाजच्या नेत्यांनी, मी त्याला साक्षीदार, बारामतीमध्ये आंदोलन खूप मोठं झालं. त्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचे सध्याचे मुख्यमंत्री, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी आले आणि म्हणे 2014ला की तुम्ही आम्हाला सरकार द्या, आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो. मित्र त्यांनी आपली किती वर्ष फसवणूक केली लक्षात घ्या. आणि येणाऱ्या काळात फडणवीस साहेबांना म्हणा, साहेब आम्हाला सत्तेत बसवता येतं आणि घालवता येतंय. जर तुम्ही आम्हाला आता भाऊच्या माध्यमातून आरक्षण दिलं नाही तर आम्ही तुम्हाला खुर्चीवर ठेवणार नाही, हे ध्यानात घ्या. म्हणून आता येणाऱ्या दिवसात येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला या भारतीय जनता पक्षाला आपला झटका दाखवून देऊ आणि त्यांना सत्तेच्या बाहेर काढू. एवढंच या ठिकाणी बोलणारे लांबे भाषण संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय. आपल्या या आंदोलनाची सर्व धग पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या न्यूजचे, चॅनलचे पत्रकार बांधव या ठिकाणी आले आहेत. आपले समाज बांधव ठाणे येथील दीपकराव कुरकुंडे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आले. एकदा टाळ्याच्या गजरात सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करूया. ताईंच्या अगोदर ताईंना आपण याच्यानंतर बोलून बोलू. राहुल बद्दे हे बोलतात. येळकोट 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 येळकोट. दीपक बाबू आगे बढ़ो, दीपक बाबू आगे बढ़ो. या फडणवीस सरकारचं करायचं काय? या फडणवीस सरकारचं करायचं काय? गेली 70 वर्ष झालं हा धनगर समाज फसवत आहे. बारामती 2014 मध्ये या फडणवीस सरकारने आपल्याला एक आश्वासन दिलं होतं की धनगर समाजाला की तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा, आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला धनगर समाजासाठी एसटी मध्ये अंमलबजावणी करू. आज गेले किती वर्ष झाले आपल्याची वाट पाहत आहे या फडणवीस सरकारचं. आपण धनगर समाज भोळा आहे आणि भोळ्या सरकारचं, भोळ्या समाजाचं देवेंद्र फडणवीस कशा रूपाने छळ करतोय हे आपण पाहत आहे. कपड सराने या बीजेपी सरकारला फक्त धनगर समाजाचं फक्त मतदान पाहिजे, त्यांना प्रतिनिधी नकोय. आपण पाहिलं आमदारकी, खासदारकी, लोकसभा खासदार, नगरसेवकला एकाही पक्षातून यांनी आपल्याला तिकीट दिलं नाहीये. ही आपल्या समाजासाठी खूप मोठी शोकांतिका आहे. यांनी ठरवलं आहे की फक्त आपल्या धनगर समाजाचा फक्त मतदानासाठी वापर करायचा बस. आता दीपकबाबू बोराडे थोड्या वेळात पोहोचत आहेत. 3 कोटी धनगर समाज यांना दाखवून देईन की धनगर समाज काय आहे. धनगर समाज जर उठला तर हत्या आहे, लक्षात घ्या. त्याला अडवायला कोणी नाहीये. एक एक आमचा मावळा, एक एक आमचा मावळा 1-1 कोटी समान आहे. आज आमच्या धनगर समाजाला वेळोवेळी ठिकठिकाणी चौकात पोलीस प्रशासन अडवत आहे, जेल बंद करत आहे. पण कुणीही या भीतीला घाबरू नका. ज्याला जसं जमेल तसं तुम्ही आझाद मैदानावर या, तुम्हाला कुणी अडवत नाहीये, लक्षात घ्या. हे फक्त प्रशासन पोलीस पुढे घालून आपल्याला अडवत आहे. तुम्हाला काही होत नाही, लक्षात घ्या. हे प्रशासन फक्त आपल्यासाठी दबाव आणत आहे आणि आपलं हे आंदोलन स्थगित करण्याच्या, मोडीत करण्याच्या हे भानगड आहे. धनगर एकदा पेटला आहे, लक्षात घ्या. धनगर काढणं मात्र सहसाची तलवार आहे, लक्षात घ्या. मित्रांनो, हीच वेळ आहे. अभी नाही तो कभी नाही.
धन्यवाद. यानंतर आपले मागच्या वर्षी जे आंदोलन झालं होतं, मंत्रालयाच्या जाळ्यावरून जे उड्या टाकण्यात आले होते, या माझ्या नेत्यांनी जे ईश्वरभाऊ ठोंबरे बायपासचं ऑपरेशन झालं असताना मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून पहिली उडी मारली होती. ते आपल्याशी संवाद साधतो. त्यासाठीच आहे. याची काय करता आहे आणि 2018 मध्ये आपण रस्त्याची तशी लढाई लढतोय, तशीच आपण न्यायालयीन लढाई लढणं गरजेचं आहे. कारण न्यायालयीन लढ्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. न्यायालयीन लढ्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला आरक्षणामध्ये धनगर अस्तित्वात नाही आणि ज्यावेळेस आपल्याला आपली याचिका फेटाळली गेली त्यावेळेस ती धनगर अस्तित्वात आहे, ती व्हॅलिड धनगर आहे. तो बघल्या का एमपी झाले आहे त्या ठिकाणी पुढे न्यायालयाला त्या ठिकाणी विचारपूर्वक विचार करण्याचा अधिकार आहे आणि न्यायालयाला तो हक्क आहे की 36 नंबरला खऱ्या अर्थानं कोण आहे महाराष्ट्र सरकारनं लिहून दिलेलं आहे. धनगर अस्तित्वात नाही, या महाराष्ट्रात धनगर आहे. आज बिहार, ओडिशा, झारखंड या ठिकाणी आपण आपण बिहार, ओडिशा, झारखंड या ठिकाणी आपली कमिटी जाते, पण कमिटी त्या ठिकाणी केली नाही पाहिजे. कारण आपल्याला ज्या राज्यात आरक्षण द्यायचं असतं त्या राज्यात त्या जातीची परीक्षण केलं पाहिजे. या महाराष्ट्रात धनगर आहेत का? दिशाभूल केली जाते. अहवाल आलं होतं, CRPचा अहवाल असा आहे की महाराष्ट्राचे धनगर आणि चुकीच्या पद्धतीने जे चौकी GST 1000 माणूस होणार, 1000 लोकांना जे चौकीमध्ये ठेवले आहे GST त्यांना सोडण्यात यावं असं मला विनंती आहे. पण मला काय म्हणायचं 2 मिनिटं द्या आरक्षण देता आलं नाही तरी आपण सगळ्यांना रस्त्याची लढाई लावावी जेणेकरून मजबूत होऊन न्यायालयात आपल्याला मदत करावी. मोकळं झालंय कारण म्हणून आपल्या मैं यूपी से प्रयागराज की धरती से चल करके श्यामपाल क्षेत्र पंचायत सदस्य भाविक राम प्रधान आप लोगों के लिए मैं अपनी जान की भी बाजी लगा करके अपने धनगर आरक्षण के लिए कितना भी हमको आगे झुकना पड़े तो हम झुकने के लिए तैयार हैं। और आप लोग समझ सकते हैं हमारे दीपक भाव जो कि यूपी और पूरे देश प्रदेश में इतना आरक्षण के लिए लड़ रहे हैं। हम लोग अगर नहीं कूदेंगे तो कुछ नहीं कर पाएंगे। एक होंगे तो सेफ होंगे, अलग रहेंगे तो कट जाएंगे। हम अपने इस आरक्षण के लिए बचाने के लिए हमको अपनी जान की भी बाजी लगानी पड़ी तो हम अपने इस संविधान को आगे बढ़ाने के लिए हम अपनी जान भी देने के लिए तैयार हैं। मैं आप लोगों से सभी से निवेदन करूंगा कि आप लोग सब मिल करके इस आजाद मैदान को इतना आगे बढ़ा
बढ़ाने का प्रयास करें ताकि अपने आने वाले भविष्य हमारे बच्चों के बारे में इसकी जानकारी उनको मालूम पड़े कि माता अहिल्याबाई होलकर के वंशज हमारे इस संविधान को बचाने के लिए अपनी जान की भी बाजी लगाई और इसको हम लोग रुकने नहीं देंगे और झुकने नहीं देंगे। अपने संविधान को बचाने के लिए हमको आगे आना पड़ेगा। जय हिंद, जय महाराज, जय पाल समाज। अशोक बोरकर दोन वाक्य था, दोन जय मल्हार बांधवांनो, आज या ठिकाणी आपले संघर्ष योद्धे आदरणीय दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत। 17 तारखेपासून आपण समाज बांधव या ठिकाणी निघलेला आहे, परंतु या गेंड्याच्या कातडीचं सरकार पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आपल्या समाज बांधवाला ठिकठिकाणी अडवणूक करीत आहे। कालपासून यांची मजा बघतात, प्रत्येक ठिकाणी समाज बांधवाला अडवून हे जेलमध्ये टाकीत आहे। आज सकाळपासून जवळपास मुंबई आझाद मैदानावरून 5000च्या आसपास पोलीस प्रशासनाने आपल्या समाज बांधवांना अटक केलेली आहे। त्यांना विनंती आहे पोलीस प्रशासनाला आपण देखील सहकार्य करणार आहोत, परंतु त्यांनी ज्या समाज बांधवाला अटक केली आहे त्यांनी या ठिकाणी सोडून आपल्याला सहकार्य करावे। पूर्ण समाज बांधवांना विनंती आहे, आपले संघर्ष योद्धे आदरणीय दीपक भाऊ बोराडे 2 वाजता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी हजर होणार आहे, म्हणून सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी जमा करून आपला संघर्ष आवाज वाढवा आणि या गेंड्याच्या कातडीच्या सरकारचा फास उतरण्यासाठी या ठिकाणी जमा व्हायचे। जय हिंद, जय महाराज। आता आपल्या महिलेच्या कन्या डॉक्टर स्नेहाताई सोनखाते अतिशय मोठा लढा या ताईचा आहे। ताईंना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी द्यायचं आणि 2 मिनिटांमध्ये त्या मनोगत व्यक्त करतील। बाकीचे बसून घ्या, बाकीचे बसून घ्या, बाकीचे बसून घ्या, चला बसून घ्या, चला ताई चला, एकदम शांततेत आपण 2 मिनिटांमध्ये सगळं वक्त्यांचे आपण ऐकणार आहोत, पण वक्त्यांनी एकदम धाबावर बोललं पाहिजे, का समोरच्या अगदी कारवाई करायला पाहिजे। चला किती वाजता येतील? मी सोडून सगळे खाली बसा बरं, बसा 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 खबर पोहोच रहा था। धन्यवाद। जय मल्हार समाज बांधवांनो, महत्वाचं बोलणारे बसून घ्या, सगळे बसून घ्या। तिकडे लक्ष असलेले सगळे बसा, खाली बसा, खाली बसल्याशिवाय मी बोलणार नाही, सगळे खाली बसा। तिकडे पाणी पिणारे या इकडं, पाणी पिणारे लोक या इकडं, या इकडे बसा, समोर या, मागच्या समोर या। ग्राउंडवर फिरणाऱ्या सगळ्यांना विनंती आहे, आजूबाजूला फिरू नका, लवकर ग्राउंडवर येऊन बसा। तुम्हाला सगळ्यांना मल्हार होळकरांची शपथ आहे, इकडे तिकडे फिरू नका, एका ठिकाणी येऊन बसा। कृपया सर्वांना विनंती आहे, जरा बसून घ्या। या ठिकाणी आपल्या माता भगिनी बोलणार आहेत, सर्वांना विनंती आहे, एको 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 आरक्षणाच्या हक्काचं, आरक्षणाच्या हक्काचं
शांत बसावं. आपण या ठिकाणी आज दिवसभर बसणार आहे. कुठलाही अवचित प्रकार घडू नये. सर्वांना विनंती आहे, कुणी इकडे तिकडे जाऊ नका. शांतता राखा. शांततेने बसा. सर्व माझ्या धनगर मावळ्यांना विनंती आहे, आपण इकडे नांदेडची सर्व टीम सर्वांनी इकडे समोर बसायचं आहे. कोर्टाची कुठलीही परवानगी नसताना पोलीस प्रशासनानं आपल्याला सहकार्य केलेलं आहे. आपण इथे शांततेने बसायचं आहे, कारण आपल्यात अनेक विद्यार्थी आहेत. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे, कुठलाही गुन्हा आपल्यावर दाखल झाला नाही पाहिजे. आपलं जे हक्काचं आरक्षण आहे ते आपण कायदेशीर मार्गाने आपण घेणार आहोत. या ठिकाणी आपल्या धनगर समाजाच्या नेत्या स्नेहाताई सोनकटे ह्या देखील उपस्थित झालेल्या आहेत. या ठिकाणी सर्व जे उभे बांधव आहेत त्या सर्वांना पुण्यश्लोक अहिल्यादेवीची शपथ आहे. सर्वांनी इकडे पुढे यायचं आणि समोर बसायचंय, कारण आज आपण हजारो किलोमीटरहून मुंबईत आलोय आपल्या हक्काचं आरक्षण घेण्यासाठी. आणि आपण जर इकडे तिकडे फिरत असेल तर याला बांधवांना कुठलाही अर्थ नाही. आपण संघटित राहतो, दिसलं पाहिजे. 70 वर्ष पाठीमागे राहण्याचं कारण एकच आहे की आपण संघटित नाही. आज या महाराष्ट्रात 2 नंबरला आपण समाज म्हणतोय, पण जसा पाहिजे तसा या ठिकाणी समाज आपला आलेला नाही. आणि जे बांधव आपल्या आजूबाजूला आहेत ते जर इकडे तिकडे राहत असतील तर आपला समाज इथे दिसणार नाही. त्यामुळे प्रत्येक मल्हार मावळ्याला माझी हात जोडून कळकळीची विनंती, आपण सर्वांनी समोर बसायचं आहे. यानंतर आपल्या धनगर समाजाच्या नेत्या स्नेहाताई सोनकटे बोलतील. बाजूचे लोक लवकर या, ग्राउंडवर या. महत्वाचं बोलणार आहे मी, लवकर या. येळकोट येळकोट, सदानंदाचा सदानंदाचा, बिरोबाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं, खंड छत्रपती शिवाजी महाराज या भारताचा आराध्य दैवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि ज्यांच्यामुळे संविधानाने आपल्याला अधिकार दिला, सगळेजण आपण या आझाद मैदानामध्ये 1000 किलोमीटरच्या दूर अंतरावर असताना सुद्धा मुंबईमध्ये आंदोलनाचा तुम्हाला अधिकार दिला. ते महामानव आपले बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करते. बघा, कित्येक वर्ष झालं, गेले 70 वर्षाची ही लढाई आहे. मुंबई आपल्यासाठी नवीन आहे का? आझाद मैदान आपल्यासाठी नवीन आहे का? या महाराष्ट्रामध्ये नाही, भारतात नाही, तर संपूर्ण देशामध्ये यशवंतराव होळकरांनी 18 वेळा युद्ध लढले, एकही वेळा युद्ध न हरलेला अपराजित योद्धा यशवंतराव होळकरांची औलाद आहे आपण. आहे की नाही? मग आपल्याला मैदान सोडायचंय का? इथेच राहायचं की नाही? मग धनगर ही जमात शिस्तीत राहणारी जमात आहे. आणि ह्या सरकारला, भाजपला मला सांगायचंय, तुम्हाला जो गुलाल पहिल्यांदा लागला ना 2014 ला, ह्या फक्त भंडारामुळे लागलेला, धनगरांमुळे लागलेला आहे. आणि आता धनगराची लोक शांत बसलेत असं समजू नका. तुम्ही आमच्या लोकांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गाड्या आलेल्या असताना प्रत्येकाला नोटीस दिली, आडवाडवी केली, अटक केलेली आहे. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. या सरकारला असं वाटत असेल, या 3 तिघारी सरकारला धनगर भोळा आहे, झोपलेला आहे, इलेक्शन मध्ये कोणी लक्ष देणार नाही. तसं नाही मित्रांनो. मतपेटीतून येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही राग व्यक्त करणार आहात का? मोठ्याने हात वर करून सांगा मला. येळकोट येळकोट, सगळे हात वर करायचं. येळकोट येळकोट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हात वर करा. या सरकारचं करायचं काय? सगळे हात वर करून सांगा, या सरकारचं करायचं काय? ही लढाई आता आपल्याला भूतोन भविष्यात अशी घडवायची आहे. धनगर समाज महाराष्ट्रातून ठिकठिकाणी मोठ्या ताकदीने येणार आहे. आता जेवढेही लोक आलेत, आणखी पण मुंबईच्या दिशेने येत आहेत, त्यांना अडवलेलं आहे पोलिसांनी. पोलिसांना मला इशारा द्यायचा आहे,
तुम्ही असं असंविधानिक मार्गाने, आम्ही काय आतंकवादी आहे का? आतंकवादी आहे का तुम्ही? हा, मुंबईला रस्ता कोणी दाखवला? शिंगरा बदनकरने दाखवलं ना. त्यांची आपण औलाद आहे, त्याच्यामुळे घाबरायचं नाही. या पोलिसांच्या, या प्रशासनाचा सुद्धा मी जाहीर निषेध करते की आम्हाला बेकायदेशीरपणा, आम्ही कुणाला घाबरत नाही. आमच्यासाठी ह्या गोष्टी नवीन नाहीत. आमचा संघर्ष 70 वर्षाचा आहे. जेव्हा जेव्हा बघित तेव्हा धनगरांवर अन्याय करणार. आमचं आहे ते आरक्षण गिळंकृत केलं या सरकारने, आणि जे आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते सुद्धा 70 वर्ष झालं दिलेलं नाही. पण तुम्ही किती वर्ष सहन करणार आहेत का? मी अजून आक्रमक बोलू शकते, पण आपले मल्हार मावळे बऱ्याच ठिकाणी अडकलेले असल्यामुळं मी माझा संयम बाळगून आहे. आपण जिथे जिथे असाल तिथे तिथे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करा. जे मुंबईला आलेले आहेत त्यांना आपल्या व्हिडिओद्वारे आपला संदेश सांगा की हे आंदोलन आता थांबणार नाही. दीपक भाऊ बोराडे थोड्या वेळात येणारच आहे, पण आपली मराठवाड्याचे आपण लेकर आहोत. किती जण आलेत मराठवाड्यातून इथं? सगळा मराठवाडा इथं पिवळा करून टाकणारे. आपण पश्चिम महाराष्ट्रातून आलेले आहेत, बरेचसे लोक विदर्भातून आलेले आहेत, अनेक ठिकाणावरून येत आहेत. तसंही बघायला गेलं तर बाहेरच्या राज्यातून सुद्धा लोक आलेले आहेत. म्हणजे हा लढा आता हळूहळू तीव्र होणार आहे. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे ग्राउंड सुद्धा आपल्याला पुरणार. मुंबईच्या बाहेरच्या दिशेने आता मी येताना बघितलं, पोलिसांचा असा फौजफाट आहे जसं काय आतंकवादीच मुंबईमध्ये येणार आहेत ना, असं वाटायला लागलं ना पोलिसांना. मग गनिमी कावा करून तुम्हाला यायचंय. मी तुम्हाला सांगितलं होतं की गमजे तुम्ही गळ्यामध्ये टाकू नका, गाड्यांवर झेंडे लावू नका, त्या पद्धतीने तुम्ही मुंबईमध्ये या. अजून जे लोक येणार आहेत त्यांना सांगा की चांगला कुठेही गोंधळ न करता सरकारला सहकार्य होईल असं, म्हणजे प्रशासनाला, पोलिसांना सहकार्य होईल अशा पद्धतीने स्वतःवरही केसेस येऊ नये या दृष्टिकोनातून तुम्ही मुंबईमध्ये या. मुंबईमध्ये आपल्याला आंदोलनाची दिशा ठरवायची आहे, आणि आपल्याला जालन्यामध्ये आपण लाखोच्या संख्येने आलो की नाही? सरकार घाबरलं की नाही? पण तिथं आपल्याला जनतेला आपल्या आश्वासन देणं राहिलं होतं. आपण एकजूट होणं राहिलं होतं. ती एकजूट आता आझाद मैदानावर करायचंय. तिथे ठोस निर्णय झाला नव्हता, तो ठोस निर्णय आपल्याला आझाद मैदानावर घ्यायचंय. घ्यायचंय का? आरक्षण घेतल्याशिवाय जाणार का तुम्ही? जाणार का? अभी नाही तो या अजित पवारांना आपले 70 वर्ष फसवले की नाही? या एकनाथ शिंदे साहेबांनी फसवले की नाही? देवेंद्र फडणवीस साहेबांनी फसवले की नाही? शरद पवारांनी फसवले की नाही? सुप्रिया सुळेंनी फसवले की नाही? राहुल गांधींनी फसवले की नाही? मग कुठल्या माणसाने आपल्याला सहकार्य केले? कोणीच नाही. आपलं कोणीच नाही. आपली लढाई ही आपल्याला स्वतःला लढायची आहे. ह्याला कोणीही राजकीय वळण देऊ नका, आणि सावधगिरीने आता पण सांगते की ज्या दिशेने मुंबईच्या दिशेने येत आहात तुम्ही सावधगिरीने इथे या. आंदोलन खूप मोठं होणार आहे, आणि इथं कुणालाही दुर्लक्षित आपण करणार नाही. प्रत्येकाला बोलायची संधी देणार आहे. पण मला तुम्हाला एकच सांगायचंय, तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. यलकोट जय मल्हार, यलकोट जय मल्हार. पुण्यश्लोक राजमाता जिजाबाई, अरे कोण म्हणतं देशभक्त? पण सरकारचं करायचं काय?